नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन कर्डिले। 2 दिवसापूर्वीच WHO रिपोर्ट आला आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या देशातील जास्तीत जास्त डेथ नव्हे तर जगातील सगळ्यात जास्तीत जास्त डेथ तंबाखूमुळे, म्हणजे की एकतर लोक तंबाखू खातात त्याच्यामुळे, सिगरेट स्मोकिंगमुळे, म्हणजे हे ज्या पदार्थामध्ये तंबाखू असेल त्याच्यामुळे खूप जास्त डेथचं प्रमाण वाढलेलं आहे। आपल्या देशामध्ये दरवर्षी 12 लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे, म्हणजे की तंबाखू खाल्ल्यामुळे किंवा सिगरेट स्मोकिंगमुळे मरतात। त्याच्यानंतर जगात 80 लाख पेक्षा जास्त लोक तंबाखूमुळे दरवर्षी मरतात। आपल्या देशातील 27% कॅन्सरचं प्रमाण हे तंबाखूमुळे आहे, म्हणजे की 27% कॅन्सर हा तंबाखू खाल्ल्यामुळे होतो। तोंडाचे वेगवेगळे कॅन्सर, आणि हा म्हणजे ओरल कॅन्सर जर झाला तर डायरेक्ट तोंड जीभ कापून टाकावी लागते, इतकं घातक आहे। तर आता आपण तंबाखू आपल्या देशामध्ये नेमकी कशी आली तर बघा, तंबाखू जी आहे ती आपल्या देशाची नाहीच आहे, ती दुसरीकडून आलेली। पोर्तुगीज जेव्हा आपल्या भारतात आले होते तेव्हा त्यांनी तंबाखू आपल्या देशात आणली होती, म्हणजे तंबाखू ही मूळची पोर्तुगालची आहे। आणि सगळ्यात पहिल्यांदी अकबर जो राजा आहे त्याच्या शासनाखाली तंबाखूचं उत्पादन आपल्या देशात घ्यायला सुरुवात झाली। आपल्या देशाच्या चांगल्या सवयी दुसरे लोक आपल्या देशातून त्यांच्या देशात घेऊन जात आहेत, आणि त्यांच्या वाईट सवयी ज्याच्यामुळे आपली डेथ पण होऊ शकते, अशा त्यांच्या सवयी आपण आत्मसात करत आहोत। तर हे कितपत योग्य आहे? तर आता तंबाखूमुळे आपण डीपमध्ये प्रत्येक आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर काय काय परिणाम होतो तंबाखू किंवा सिगरेट स्मोकिंगमुळे, ते आपण एकदम डीपमध्ये बघणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तंबाखूमुळे नेमकं त्याची लत किंवा नशा कशी लागते हे बघूया। तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा एक घटक असतो, निकोटीन। आणि जेव्हा आपण म्हणजे ही तंबाखू खातो किंवा सिगरेट आपण पितो तेव्हा आपल्या शरीरामध्ये डोपामाइन नावाचं एक हार्मोन रिलीज होतं, आणि हे डोपामाइन जे हार्मोन आहे ते का आपल्याला आनंद होतो का, तेव्हा हे हार्मोन रिलीज होतं। आणि जेव्हा आपण तंबाखू खातो, सिगरेट पितो तेव्हा आपल्याला असं एकदम सडन आनंद झाल्यासारखा किंवा एक एनर्जी आल्यासारखी येते। आणि त्यामुळे लोक बघा कधी पण स्ट्रेसमध्ये असल्यावर सिगरेट पितात, स्ट्रेसमध्ये असल्यावरच तंबाखू वगैरे खातात, आणि अशीच त्यांना मग दररोज ती सवय लागून जाते। पण हे किती हानिकारक आहे ते आपण पाहूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीराच्या म्हणजे की हार्टला नेमकं काय प्रॉब्लेम होतो या तंबाखूमुळे किंवा निकोटीनमुळे, तर इन्क्रीज क्लॉटिंग टेंडन्सी, म्हणजे आपल्या शरीरामध्ये गाठी होण्याची शक्यता खूप जास्त वाढते। त्याच्यानंतर हाय बीपी म्हणजे ब्लड प्रेशर खूप म्हणजे की आपल्याला बीपीचे प्रॉब्लेम होण्याचे पण चान्सेस असतात। त्याच्यानंतर अरेथमियाजमध्ये ब्रॅडिकार्डिया, टॅकिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया म्हणजे की हार्ट रेट खूप जास्त कमी होते। त्याच्यानंतर टॅकिकार्डिया म्हणजे हार्ट रेट खूप जास्त वाढते। सिगरेट स्मोकिंगमुळे आणि तंबाखूमुळे हार्ट अटॅकचे प्रमाण आपल्या देशामध्ये खूप जास्त वाढलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या CNSला म्हणजे की आपल्या ब्रेनला काय प्रॉब्लेम होतो या तंबाखूमुळे किंवा निकोटीनमुळे, तर हेडॅक म्हणजे की सतत डोकेदुखी होत असेल किंवा स्लीप म्हणजे की व्यवस्थित झोप वगैरे लागत नाही, तर इन्सोमनियाचा प्रॉब्लेम होतो। त्याच्यानंतर ॲबनॉर्मल ड्रीम्स म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडायला लागतात, इरिटेबिलिटी, त्या व्यक्तीची चिडचिड वाढायला लागते। त्याच्यानंतर लंग्समध्ये काय प्रॉब्लेम होतो तर ब्रॉन्कोस्पाझम म्हणजे काय की आपल्या लंग्सचा जो एक भाग आहे त्याला ब्रॉन्क्युल्स म्हणतात, त्याचं रिस्ट्रिक्शन होतं, म्हणजे की आपल्याला ब्रीदिंगमध्ये प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात। त्याच्यानंतर जॉईंट पेन, जसं आपलं वय वाढत जाईल तसं जॉईंट पेन, गुडघेदुखी, सांधेदुखी असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात। त्याच्यानंतर ट्रेमर्स, हातपाय थरथर करतात तर त्याला आपण ट्रेमर्स म्हणतो। त्याच्यानंतर GIT म्हणजे की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ह्या तंबाखूमुळे किंवा निकोटीनमुळे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात। सगळ्यात पहिल्यांदी तर नॉझिया म्हणजे सतत एक वॉमिटिंगची टेंडन्सी त्या व्यक्तीमध्ये असते, मळमळ होणे जे आपण म्हणतो। त्याच्यानंतर ड्राय माउथमध्ये सलाइवा टिकतच नाही त्याच्यामुळे माउथ ड्राय होतो। त्याच्यानंतर डायरिया होतो। त्याच्यानंतर हार्टबर्न, ऍसिडिटीमध्ये छातीमध्ये आपण जळजळ होता असं म्हणतो, तर त्याला हार्टबर्न म्हणतात। तर हे प्रॉब्लेम्स होतात, म्हणजे की तंबाखू खाल्ल्यामुळे किंवा स्मोकिंगमुळे आपल्याला तर प्रॉब्लेम होतोच, पण आपली पुढची जनरेशन सुद्धा या गोष्टीतून
सफर करते. आपण फक्त स्वतःलाच नाही वाया घालवत आहे, तर आपल्या पुढच्या पिढीचं पण आपण आयुष्य धोक्यात घालत आहोत ही तंबाखू किंवा सिगरेट स्मोकिंगची सवय लावून. तर जर एखादी व्यक्ती तंबाखू खात असेल, सिगरेट पित असेल, तर त्याची पुढची जनरेशन, त्याचे मुलं मुलींना टाईप 2 डायबिटीज त्यांच्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यानंतर लठ्ठपणा, त्याच्यानंतर त्यांना पण बीपीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्या पुढच्या जनरेशनमध्ये इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्याच्यानंतर रेस्पायरेटरी सिस्टीम आहे त्याचं डिस्फंक्शन, म्हणजे की व्यवस्थित काम नाही करू शकत रेस्पायरेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर हार्मोनल प्रॉब्लेम्स काय काय होऊ शकतात, म्हणजे शरीरामध्ये इन्शुलिनची लेवल वाढू शकते. त्याच्यानंतर इन्शुलिन रेजिस्टन्स होऊ शकतो, म्हणजे की इन्शुलिन व्यवस्थित तयार पण होणार नाही. तर कुठलीही गोष्ट जास्त असेल किंवा कमी असेल तरी पण त्याचा शरीरावर फरक पडतो. तर तुम्ही बघू शकता की किती जास्त साईड इफेक्ट्स किंवा किती जास्त घातक आहे तंबाखू. तर आपण फक्त स्वतःलाच नाही तर पुढच्या पिढीला सुद्धा आपण म्हणजे की धोक्यामध्ये टाकत आहोत, त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये टाकत आहोत. तर आता एवढे साईड इफेक्ट्स किंवा एवढे घातक आहे असं जर हे बघून सुद्धा जर तुम्ही तंबाखू वगैरे किंवा सिगरेट स्मोकिंगचा विचार करत असाल किंवा तरी पण तुम्हाला त्याची लत आहे, तर तुम्हीच म्हणजे की तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सचे जिम्मेदार तुम्हीच असू शकता. तर हा व्हिडिओ जे लोक तंबाखू खातात किंवा सिगरेट पितात त्या सगळ्या लोकांना शेअर करा. त्यांना म्हणजे हे किती घातक आहे शरीरासाठी हे त्यांना पण कळू द्या. कदाचित हे बघून तरी त्यांनी तंबाखू सोडली तर सोडली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिको जीकेला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.